2 मिनिट्स वेट करा, सगळे जॉईन होत आहेत. काही 2 मिनिट्स वेट करावं लागेल आपल्याला, देन आपण कंटिन्यू करू. त्यांच्यापर्यंत माझा ऑडिओ जात नाहीये, त्यामुळे मी वेट करतोय. काही जण जॉईन झाले नाही तो अजून. मी हॉलिडे 1 डेच ओनली सांगितलं होतो, ओनली 1 डे. ओके, आज क्लास आहे म्हणून मी क्लिअरली क्लासमध्ये सांगितलं होतं. त्यांना ऑडिओ जात नाहीये. आपण लास्ट 1 मिनिट वेट करू.
तुम्हाला जे पीडीएफ सेंड केलं होतं, आता कसं होतं सांगतो. तुम्हाला जे पीडीएफ सेंड केलं होतं ना झूम ॲपचं, ते इन्स्ट्रक्शन रीड केलेले असतील, तर ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं होतं. जॉइन ऑडिओ कसं करायचं वगैरे. बट प्रॉब्लेम काय होतंय, सगळे रीड करत नाहीत. त्यामुळं फर्स्ट टाईम जॉइन केल्यानंतर थोडंसं अवघड वाटतंय. मी कम्युनिकेट करण्याचा ट्राय करतोय. मे बी त्यांना कॉल पण गेलेला असेल मॅमकडून. माझा आवाज ऑडिबल आहे का मला सांगा हो बाकीचे? सगळ्यांनी सांगायचं ऑडिबल आहे का? सो दॅट वी कॅन स्टार्ट टुडेज लेक्चर. ओहो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाहीये. ओके, आपण लेक्चर कंटिन्यू करू. ओके, आपण जास्त वेळ वेट करू शकत नाही. येस. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट आपण एकदा रिवाइज करू. देन काहीतरी न्यू एक टर्म आपण बघू. आजच्यासाठी न्यू टर्म काय असणार आहे. मग आपण ट्रान्झॅक्शन्स कडे जाणार आहे. चालेल का हो? रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. न्यू काहीतरी बघू आपण पॉइंट एक न्यू टिकूया आपण. देन आपण काय करणार, परत ट्रान्झॅक्शन्स कडे जाणार आहे. ओके, रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. येस तरुण, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून आहे, तिथं क्लिक करायचंय. मोर ऑप्शन आहे राईट साइड बॉटम कॉर्नरला. त्याला क्लिक केल्यानंतर चॅट दिसेल तुम्हाला, तिथून मला तुम्ही मेसेज करू शकता हाय वगैरे. मिळालाय का चॅट बॉक्स तुम्हाला तरुण? राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे, देन चॅट बॉक्स. तिथून तुम्ही मला हाय वगैरे मेसेज करू शकता. येस, व्हेरी गुड. जर तुम्हाला काय क्वेरी असेल तर तुम्ही इथूनच विचारायचंय, आणि काय आन्सर द्यायचं असेल मी क्वेश्चन विचारल्यानंतर, तुम्ही इथून आन्सर पण देऊ शकता. येस, आय थिंक अजून एक जण न्यू जॉईन होणार आहेत, बट त्यांना मे बी वेळ वगैरे लागेल. मला माहित नाही का आले नाहीत ते. आपण कंटिन्यू करत आहोत. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. फर्स्ट इज पर्सनल अकाउंट. आय होप तुम्ही विसरला नाहीत. 1 डे गॅप झालेला आहे मला माहित आहे. हॉलिडे तुम्ही एन्जॉय केलेला असेल, बट मी परत तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आणायचं ट्राय करतोय. ओके, आय होप सगळ्यांनी कम्प्लिटली ब्लँक तर नाहीये सगळेजण, थोडं तरी आठवण असेल. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. सर पर्सनल अकाउंटच विसरलो सर, थोडं रिवाइज करा ना सर, काय असतं पर्सनल अकाउंट? व्यक्ती पर्सनल अकाउंट असतंय. सगळे इंडिव्हिज्युअल्स येणार, फर्म्स येणार, कंपनीज येणार, बँक्स येणार, लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन्स येणार. हे सगळे पर्सनल अकाउंट मध्ये येतात. ओके, त्यांच्यासाठी रूल काय? डेबिट द रिसिव्हर, घेणारी व्यक्ती असेल तर डेबिट, गिव्हर असेल देणारी व्यक्ती असेल तर क्रेडिट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. दिस वॉज पर्सनल अकाउंट. देन रिअल अकाउंट. काही जण वाटेल सर हे फार वेळा तुम्ही रिपीट करता सर, काही गरजेचं नाही सर, आम्हाला येत आहे सर, असं तुम्हाला वाटत असेल.
म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे, ह्याचं इम्पॉर्टन्स काय हे मला माहित आहे. प्लीज मला तेवढ्या वेळेस रिपीट करायला द्यायचं आणि तुम्ही पण प्लीज माझ्यासोबत लाऊडली म्हणायचंय, लाऊडली बोलायचंय. ओके, ह्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला नंतर समजणार आहे. ओके, येस, रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. प्रणव, माझा आवाज तुम्हाला येत असेल, राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे. राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचंय. देन चॅट ऑप्शन दिसेल तुम्हाला, तिथून तुम्ही मला हाय मेसेज करू शकता. प्रणव, राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे. ओके, व्हेरी गुड प्रणव. आय होप तुम्हाला चॅटबॉक्स कुठे मिळालेला आहे. तुम्ही इथूनच मला आन्सर देऊ शकता. आन्सर काय द्यायचं असेल मी क्वेश्चन विचारल्यानंतर, और तुम्हाला काय क्वेरी असेल तर तुम्ही मला इथूनच रिप्लाय करू शकता किंवा विचारू शकता. ओके, आय होप सगळेजण आता क्लिअर आहेत. चॅटबॉक्स कुठं आहे सगळ्यांना माहित आहे. येस, व्हेरी गुड. आता आपण रिअल अकाउंट रिवाइज करत होतो. रिअल अकाउंट मध्ये आधी काय येते ते बघू आपण. रूल एकदा मी रीड केलेला आहे, आठवते का रिअल अकाउंट मध्ये काय काय ते? वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी सगळे रिअल अकाउंट मध्ये येतात. जसं बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मोबाईल, लॅपटॉप, आठवते का हो? बायसिकल, मोटर बाईक, फोर व्हीलर, कारचा फोटो होतो शेवटी, लक्षात आहे का? आणि काही एक्झाम्पल मी दिले होते बट एक्सप्लेन केलेले नव्हते, जसं गुडविल इज ऑल्सो रिअल अकाउंट. ओके, अँड स्टॉक ऑफ एनिमल्स आठवते का? स्टॉक ऑफ एनिमल्स, येस, एनीवन रिमेंबर्स द नेम फॉर स्टॉक ऑफ एनिमल्स? स्टॉक ऑफ एनिमल्सला आपण काय म्हणतो? येस, एनीवन? व्हेरी गुड पुष्कर, वैष्णवी, भाग्यश्री, रोहित, गोपाल, व्हेरी गुड. लाईव्ह स्टॉक. Stock of animals means livestock. Okay, now rule, debit what comes in, credit what goes out. फार सिंपल रूल आहे बघा. ह्याच्यापेक्षा सिंपल काय असू शकतं? जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. जे येत आहे त्याला क्रेडिट. सर हे कुठे येत आहे? बिझनेस मध्ये येत आहे. बिझनेस मध्ये जर येत असेल तर त्याला डेबिट. आपल्याला बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बिझनेस मध्ये जर येत असेल तर त्याला डेबिट, बिझनेस मधून जर जात असेल तर त्याला क्रेडिट. Debit what comes in, credit what goes out. Now for nominal account, yes, nominal account, expenses, losses, incomes and gains. खर्च, नुकसान, उत्पन्न, नफा आपण कुठे येतो? नॉमिनल अकाउंट. येस, एक्झाम्पल्स आठवते का? सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, कमिशन, इंटरेस्ट पेड, हे झाले एक्सपेन्सेस. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, हे झाले लॉस. इन्कम मध्ये कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, असं सगळे आपण बघितलं होतं एक्झाम्पल. डिव्हिडंड रिसिव्ड. आय होप यू रिमेंबर सम ऑफ देम. पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं आपण लिस्ट केलेलं आहे. ओके, जस्ट गो थ्रू करायचं. जस्ट गो थ्रू करायचं. रोज एकदा 5 मिनिट्स तुम्ही वेळ काढून काय करायचं? पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं लिस्ट गो थ्रू करायचं अँड रूल्स पण गो थ्रू करायचं. आणि रूल्स मी तर म्हणतो लाऊडली म्हणायचं 2-3 वेळा, मिनिमम 2 to 3 टाइम्स रूल्स म्हणायचं. ओके, घरी लहान भाऊ बहीण असतात, मोठे जरी असले किंवा कोण नाहीये समजा, ज्यांनी पण आहेत त्यांच्या समोर, आई वडील कोण पण असू दे, त्यांना रूल्स पाठ करून द्या तुम्ही. त्यांना पण पाठ व्हायला पाहिजे. तुमच्यासोबत त्यांनी पण म्हणायला पाहिजे आफ्टर 4 to 5 days. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सर माझे पेरेंट्स सायन्स शिकलेले आहेत सर, त्यांना हे कशाला सांगायचं? तरी तुम्ही सांगा, त्यांना अकाउंट यायला पाहिजे. पर्सनल, नॉमिनल काय असते माहित नसेल तरी त्यांना रूल्स पाठ व्हायला पाहिजे. असं करा, लाऊडली म्हणायचं घरी. ओके,
समोरच्यांचा रिस्पॉन्स नसेल तरी तुम्ही तुमचं म्हणायचं. ओके, त्यात तुमचं बेनिफिट होणार आहे. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्स ऑर लॉस असेल म्हणजे खर्च किंवा नुकसान असेल तर काय करायचंय? डेबिट. इन्कम ऑर गेन असेल, इन्कम ऑर गेन होत असेल म्हणजे उत्पन्न किंवा नफा असेल तर त्याला काय करायचं? क्रेडिट. ओके, एक्सपेन्सेस ऑर लॉस असेल तर त्याला डेबिट, इन्कम ऑर गेन असेल तर त्याला क्रेडिट. आय होप हे रूल्स तुम्हाला आजच्यासाठी मी रिवाइज करून दिल्यानंतर थोडं तरी रिकॉल झालेले आहेत. एक न्यू टर्म बघायचं का आपण? न्यू टर्म एक बघायचं का? आज काहीतरी नवीन शिकायचं का हो? येस, सगळ्यांनी यस म्हणल्यानंतरच मी स्टार्ट करणार आहे. न्यू टर्म, न्यू वर्ड बघायचंय का आपण? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये एक वर्ड आहे, न्यू वर्ड. एक आपण ते न्यू टर्म शिकायचं का हो? तुमची इच्छा असेल तर, अदरवाईज नको. हा आहे ना? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडस तुम्ही इन्थुझियास्टिक राहा. थोडस तुमचं म्हणजे जोश म्हणतात ना, ते हाय लेवलवर पाहिजे. ओके, येस. द वर्ड इज ड्रॉइंग्स. आता आधी मी सगळ्यात क्लिअर करतो, सगळ्यात आधी सर काय क्लिअर करायचंय? ड्रॉइंग्स म्हणजे तुम्ही जे ड्रॉइंग काढलात 10th पर्यंत ते ड्रॉइंग्स नाही आहेत. हे ड्रॉइंग्स तुम्ही जे ड्रॉइंग काढता म्हणजे आतापर्यंत काढला 10th पर्यंत, मे बी तुम्हाला सब्जेक्ट मध्ये असेल कुठला तर सब्जेक्ट म्हणून पण असेल ड्रॉइंग्स. ते ड्रॉइंग्स नाही आहेत. हे सगळ्यात आधी मी क्लिअर करतो. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे ड्रॉइंग्स फार डिफरंट आहेत. ओके, तर मग काय असतंय? मी एकदा डेफिनेशन लिहितो, मग आपण काय करू? त्याचं मिनिंग पण बघू. येस, व्हेरी गुड पुष्कर. सर हे डेफिनेशन लर्न करायचं का? काही गरज नाहीये. कॅश ऑर गुड्स withdrawn by the proprietor. हे लिहायचं आहे का सर? नो, प्लीज लिहू नका. मी एक्सप्लेन करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. कॅश और गुड्स अँड नको और घेतो मी इथं. कॅश और गुड्स withdrawn by the proprietor from the business for his personal use, for his or her personal use is termed as drawings. ओके, मी पुढे कंटिन्यू करत नाही. इट्स कॉल्ड ॲज और इज टर्म्ड ॲज ड्रॉइंग्स. फार इम्पॉर्टंट टर्म आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. मला आधी सांगा, हे ड्रॉइंग्स वर्ड कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? मला ते सांगा. अकाउंटच्या लेक्चरमध्ये तुमचे ड्रॉइंग्स म्हणत नाहीये मी. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या लेक्चर्स मध्ये जेव्हापासून आपण स्टार्ट केलेलं आहे, एकदा तरी ऐकल्यासारखं तरी वाटतंय का? येस, एनीवन? सर आम्हाला काय आठवत नाही सर. तुम्हाला आठवत असेल तर तुम्हीच सांगा सर. हा, काही जणांना आठवलं बघा. पर्सनल अकाउंटच्या लिस्ट मध्ये काही वर्ड्स लिहिलो होतो आपण, जे मी नंतर एक्सप्लेन करतो असं सांगितलं होतं. कॅपिटल, ड्रॉइंग्स, देन डेटर्स, क्रेडिटर्स. त्याच्यामधलं कॅपिटल आपण बघितलेलं आहे. नंतर आता ड्रॉइंग्स बघतोय आपण. ड्रॉइंग्स आठवतंय का हो? जर आठवत नसेल तर बघा, पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं लिस्ट केलात ना लास्ट पेजवर, तिथं आहे ड्रॉइंग्स. ओके, आधी आपण मिनिंग समजू, पर्सनल अकाउंट कसं आहे ते नंतर बघू.
ओके, मीनिंग इंपॉर्टंट आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. कॅश और गुड्स विड्रॉन बाय द प्रोप्रायटर. कॅश और गुड्स, कॅश और गुड्स विड्रॉन बाय द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे कोण असतं? ओनर. Cash or goods withdrawn by the proprietor from the business for his personal use is called as drawings. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, समजा एक बिझनेस आहे, ओनर आहेत गण्या. गण्यांचं काय, गण्या एक व्यक्ती आहेत, पर्सन आहेत, त्यांचा बिझनेस आहे. सर कशाचा बिझनेस आहे तुम्ही सांगा, कशाचा बिझनेस करायचो तुम्ही सांगा. गण्या कुठला बिझनेस करतात तुम्ही सांगा, कशाचा बिझनेस करायचंय? कारचं शोरूम आहे. फर्स्ट आन्सर आलाय कार. कारचं शोरूम आहे गण्यांचं. गण्या जे आहेत त्यांचं काय हो, हे गण्या कसं दिसतंय तुम्हाला सांगतोय. हे गण्या आहे, हा हे गण्या आहे. माझं ड्रॉइंग थोडं खराब आहे. येस, हे गण्या आहे बरं का. ह्यांचं काय, कारचं शोरूम आहे गण्यांचं. गण्याचा बिझनेस फार मोठा आहे, तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, फार जास्त मोठा आहे. म्हणजे त्याच्याकडे वेळच नाहीये हो. 24 आवर्स त्यांनी बिझी असतं. फार जास्त, फार मोठ्या स्केलवर ऑल ओव्हर इंडिया त्यांचा बिझनेस आहे. सर ह्याचं आणि ड्रॉइंगचं काय संबंध आहे? काहीच नाहीये. मग तुम्ही कशाला सांगताय सर? ऐका ना. कारचं बिझनेस आहे हे करेक्ट आहे. बट समजा गण्याला स्वतःसाठी, स्वतः ट्रिपला जाण्यासाठी, स्वतः फॅमिली सोबत जाण्यासाठी, फिरायला वगैरे, ओके, ट्रिप काढण्यासाठी कुठं जायचं असेल, समजा त्यांना गोवाला जायचं असेल, जम्मू काश्मीरला जायचं असेल, असं कुठेही जायचं असू शकते फिरायला. मग त्यांना स्वतःसाठी, फॅमिलीसाठी कार पाहिजे. मग ह्यांचंच कारचं शोरूम आहे हो. मग त्यांनी स्वतःसाठी फॉर हिज पर्सनल यूज त्यांनी कार घेतले. कार कुठली घ्यायचं हो सांगा आता? गण्यासाठी कुठली कार? मला एवढे माहित नाहीत कार्स वगैरे. तुम्ही सांगा कुठलं मॉडेल, कुठलं कंपनीचं कार. आता त्यांचं स्वतःचं शोरूम आहे. थोडंसं चांगलं कार सांगा. BMW, व्हेरी गुड. तुम्ही जे सांगताय मी तेच घेतो. एक जण म्हणताय BMW सर, XUV पण म्हणतायत. आता मी BMW घेतलेलं आहे, ज्यांना जे पाहिजे ते घ्या. गण्याने काय घेतलं, स्वतःसाठी BMW कार घेतले. कुठून घेतले हो? स्वतःच शोरूम आहे की. स्वतःच्या शोरूम मधून जे सेल करतात ते BMW, त्यामधूनच काय केले, एक BMW स्वतःसाठी घेतले. मग मला सांगा, जे बिझनेस करतोय आपण कारचा आपण बिझनेस करतोय. आपण कार परचेस करतो आणि सेल करतो, खरेदी करतो कार आणि कस्टमर्सला सेल करतो. ह्याच्यामधून गण्या काय केलं, स्वतःसाठी पर्सनल यूज साठी BMW एक कार स्वतःसाठी घेतलेलं आहे, फॉर इज पर्सनल यूज. त्यालाच आपण ड्रॉइंग्स म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स. आता गण्यासाठी गुड्स काय होत? कार आहेत. गुड्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण बिझनेस करतो, दॅट इज गुड्स. ज्याच्यामध्ये आपण बिझनेस करतो ते गुड्स. गण्यासाठी गुड्स काय हो? त्यांनी कार मध्ये ट्रेड करताय, कारचं बिझनेस आहे, त्यासाठी गुड्स काय? कार. मग बघा, कार विड्रॉन, आता हे गुड्सचे मी कार म्हणतो, कार विड्रॉन बाय द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर कोण आहे? गण्या. कार विड्रॉन, आता एक कॅशचं मी नंतर सांगतो. कार विड्रॉन बाय द प्रोप्रायटर दॅट इज गण्या फ्रॉम द बिझनेस. हे बिझनेस मधूनच घेतलेला कार, फॉर इज पर्सनल यूज, पर्सनल यूज साठीच घेतलेलं आहे, दॅट इज ड्रॉइंग्स. हे ड्रॉइंग्स आहे. मग कॅश एक्झाम्पल द्या ना. आता बघा, गण्याचा मोठा बिझनेस आहे, करेक्ट आहे, पण त्याचं घर पण आहे ना, त्यांचं होम पण आहे. मग घरचं लाईट बिल असणार, घरचं खर्च असणार, भरपूर खर्च असतात घरी. मग त्यांनी काय करताय, बिझनेस मधूनच पैसे घेत आहे. कॅश काय करताय, बिझनेस मधून विड्रॉ करताय. कशासाठी? घर चालवण्यासाठी ना. हे सगळं बिझनेस वगैरे कशावर करतोय आपण? पैसे कमवण्यासाठी, प्रॉफिटसाठी. मग ते कुठे युज करणार? घरी पण युज करावं लागेल ना, घर चालवायचं आहे. समजा रेंटेड घर आहे, रेंटेड हाऊस आहे, तर रेंट द्यावं लागेल.
घरचं बाकीचं पण खर्च असतंय, ते द्यावं लागतं. त्यासाठी काय लागतं? कॅश. कुठून घेणार? बिझनेसमधून. बघा मग, कॅश विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर दॅट इज गण्या फ्रॉम द बिझनेस. बिझनेसमधून कॅश घेतलेला आहे फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे काय? घर चालवायचं आहे, पर्सनलच आहे ना. अजून एक मी एक्झाम्पल देतो. गण्या मॅरिड आहे हां. गण्याची वाईफ, नाव माहित नाही मला, पण गण्याची वाईफ पण आहे. माझं ड्रॉइंग आधीच खराब आहे हां. हे गण्याचे वाईफ आहेत हां. हे वाईफ आहे. हे तुम्हाला हे ड्रॉइंग चांगलं वाटलं नाही तरी त्यांनी वाईफ आहेत गण्याचे. ओके. मिसेस गण्या. ह्यांचं मोबाईलचं बिल आलेलं आहे. मिसेस गण्यांचं मोबाईलचं बिल आलेलं आहे. मिसेस गण्यांचं मोबाईलचं बिल आलेलं आहे. मंथली बिल येत असतं त्यांना. काही जणांना माझ्या ड्रॉइंग स्किल्स वरून विश्वासच गेलेला आहे. सर तुमचे ड्रॉइंग स्किल्स. सर तुम्ही प्लीज ड्रॉइंग काढू नका सर. आमचं कॉन्फिडन्स फार जास्त वाटतंय तुम्ही ड्रॉइंग काढलात तर. आम्ही तर फार चांगलं काढतो सर यापेक्षा. ठीक आहे. ते इम्पोर्टंट नाहीये. ऐका ना, ऐका इम्पोर्टंट आहे हे. हे कन्सेप्ट इम्पोर्टंट आहे आता. मिसेस गण्यांचं मोबाईलचं बिल आलेलं आहे. आणि गण्या काय करणार हो? गण्याला पेमेंट करावं लागेल. मिसेस गण्या तर हाऊसवाईफ आहेत. त्यांनी काय करणार? गण्याला विचारणार, माझं मोबाईलचं बिल आलंय, ते पेमेंट करून टाका म्हणणार. मग गण्या काय करणार? गण्या बिझनेसमधून कॅश घेणार ना हो. बिझनेसमधून गण्या कॅश घेणार आणि ते मोबाईलचं बिलचं पेमेंट करणार मिसेस गण्या यांचं. मग मला सांगा, हे मिसेस गण्यांचं मोबाईलचं बिल हे पर्सनल झालं ना हो. ते बिझनेसचं कुठं आहे? बिझनेसचं समजा ऑफिस वगैरे आहे, तिकडचं लँडलाईनचं बिल वगैरे आलं. मोबाईल बिल, टेलिफोन बिल. ते झालं बिझनेसचं. पण मिसेस गण्या बिझनेसमध्ये काही संबंधच नाही यांचं. त्यांनी घरी असतात, हाऊसवाईफ आहेत. मग ह्यांचं मोबाईल बिल हे पर्सनल यूज झालं ना. मग कॅश विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड एज ड्रॉइंग. मग हे पण ड्रॉइंग झालं. तुम्हाला माहित नाहीये, पण गण्याचा अजून एक बिझनेस आहे. सर कुठला बिझनेस सर? साडीचा बिझनेस आहे. साडीचा बिझनेस आहे, फार मोठा बिझनेस आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का हो, मिसेस गण्या शांत बसणार आहेत का? जे मॅडम आहेत, ते शांत बसणार आहेत का? साडीचा बिझनेस आहे. त्यांनी पण साडीज घेणार का नाही? बिझनेस मधून ते पण साडीज घेतात. 4 साडीज पर मंथ आणि साडीज घेतात. एक एक्झाम्पल आहे हां, असं काय नाहीये. हे कोण आहे मला माहित नाही गण्या वगैरे. 4 साडीज त्यांनी मंथली घेतात हो बिझनेस मधून. मग मिसेस गण्या हे घेतात. ह्यांनी पैसे देतील का हो बिझनेसला आपल्या? तर त्यांचाच तर बिझनेस असतं. त्यांचे हसबंड तर बघतात ना. त्यांनी अमाउंट देतच नाहीत. मग ते पण काय झालं? सारीज गुड्स आहेत त्या एक्झाम्पलमध्ये. त्या एक्झाम्पलमध्ये सारीचं शॉप आहे. त्यांच्यासाठी गुड्स काय? सारी. गुड्स विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर दॅट इज गण्या और मिसेस गण्या. आता गण्या मी प्रोप्रायटरच म्हणणार हां. मिसेस गण्या घेऊन गेले. का घेऊन गेले? गण्याने परमिशन दिले ना. त्यामुळे सर घेऊन गेले. बाय द प्रोप्रायटर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज दॅट इज ड्रॉइंग. हे मीनिंग समजलंय का मला सांगा? डेफिनेशन लर्न झालं नाही तरी चालेल मला. मीनिंग समजलंय का? गुड्स ऑर कॅश विथड्रॉ करत असेल प्रोप्रायटर पर्सनल यूज साठी दॅट इज ड्रॉइंग. ऍज सिम्पल ऍज दॅट. येस ऑर नो मध्ये सांगायचंय. हे समजलंय का हो? न्यू टर्म समजलंय का आजचं? प्लीज येस ऑर नो मध्ये आन्सर द्यायचंय. काही जण आन्सर देत नाहीयेत. आय एम वेटिंग. येस. आज और काही दिवसात जॉईन झालेले आहेत. डू नॉट वरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं तुम्हाला कळणार आहे. फक्त थोडं पेशन्स ठेवायचा आहे. ओके. तरुण टेन्शन घ्यायचं नाहीये. थोडंसं पेशन्स ठेवायचं. पेशन्स ठेवायचं म्हणजे काय? मिनिमम तुम्हाला 7 to 10 डेज कंटिन्यू करावं लागेल. मग त्यानंतर तुम्हाला 100% कळायचं चालू होईल. आज मे बी 50% कळेल. ज्याने आजच जॉइन झालेत 70% कळेल. उद्या 80% कळेल. असं होऊन थोडंसं परफेक्शनकडे येता तुम्ही. ओके. असं होणार नाही की तुम्ही जॉइन केलात आणि फर्स्ट डेला तुम्हाला 100% कळणार.
ओके. फक्त तुम्ही काय करायचंय, YouTubeवर जे लेक्चर्स आहेत तेवढे बघायचे आहेत. ओके. जे ऑलरेडी टाकलेले आहेत YouTubeवर ते बघायचं आहे. 18th नंबर ट्रान्झॅक्शन लिहावं. 18 सीरियल नंबर 18. प्लीज राईट डाउन सीरियल नंबर 18. आज ज्यांनी जॉईन झाले त्यांच्यासाठी मी सांगतो, तुम्हाला कॉलम्स करायचे. हे सीरियल नंबर हे लेफ्ट हँड साइडवर करा. म्हणजे 2 पेज आहेत तुमच्या. लेफ्ट हँड साइडला एक पाहिजे, राईट हँड साइडला एक पेज आहे नोटबुकच्या. ओके. लेफ्ट हँड साइडला सीरियल नंबर आणि ट्रान्झॅक्शन करायचंय. ट्रान्झॅक्शनला प्लेस थोडं म्हणजे जागा थोडं जास्त सोडा. सीरियल नंबर अँड ट्रान्झॅक्शन राईट हँड साइडच्या पेजवर नोटबुकवर सांगतोय तुम्हाला. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. असं कॉलम करायचे तुम्हाला. ओके. डेबिट और क्रेडिट ठरवण्यासाठी 3 स्टेप्स आपण फॉलो करतो. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट. प्लीज राईट डाउन सीरियल नंबर 18. प्लीज राईट डाउन सीरियल नंबर 18. सर आधीचे झालेले आम्ही काय करायचं सर, जे न्यूली जॉईन झाले त्यांना असं वाटेल, डू नॉट वरी, सगळं कव्हर होईल नंतर. ओके. भरपूर ट्रान्झॅक्शन रिपीट वगैरे होतात, झाले नाही तरी 100% कव्हर होत आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं, ते सगळं माझ्यावर सोडा तुम्ही. प्लीज राईट डाउन सीरियल नंबर 18. कॅश विड्रॉ फ्रॉम SBI. SBIचा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहित आहे का हो? स्टेट बँक ऑफ इंडिया. रुपीजचं साईन असं लिहू नका तुम्ही, प्लीज रुपीज असं लिहावं. ₹1500. प्लीज मी एक्सप्लेन करताना तुम्ही लिहायचं नाहीये, मी जेव्हा लिहायला सांगतो तेव्हाच लिहायचंय. सीरियल नंबर 18, कॅश विड्रॉ फ्रॉम SBI, that is State Bank of India, ₹1500. टू अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. हे सिक्वेन्स आपण फॉलो करणार आहे. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता मी एक्सप्लेन करतोय, डू नॉट राईट. पेन डाऊन, प्लीज पेन डाऊन. कॅश विड्रॉ फ्रॉम SBI ₹1500. हे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेलं आहे स्वतः, तुम्ही करता, तुम्ही बघितलेलं आहे. सर आम्हाला कसं माहित आहे? तुम्ही कधी एटीएम मधून पैसे विड्रॉ केलात का मला सांगा? एटीएम मधून विड्रॉल केलात का हो? किंवा तुम्ही पप्पांसोबत तर गेलेला असेल, आईंसोबत, पप्पांसोबत, काकांसोबत, मोठ्या भावांसोबत. एटीएम मधून विड्रॉ केलेलं बघितलं तर आहे का? एकदा स्वतः केलेलं असेल एटीएम मधून विड्रॉ, किंवा तुमच्याकडे एटीएम कार्ड दिलेलं नसेल तरी तुम्ही बघितलेलं तर आहे. एक जण नो म्हणतायत, बाकीचे सगळे येस म्हणतायत. ओके. एटीएम मशीन असतंय हे तर माहित आहे ना हो सगळ्यांना. जे नो म्हणले त्यांना एटीएम काय माहित आहे ना? बँकेचे एटीएम मशीन्स असतात, त्याच्यातून पैसे विड्रॉ करतो आपण. हा, एवढं तर सगळ्यांना माहित आहे. ओके, व्हेरी गुड. हे तेच ट्रान्झॅक्शन आहे बघा. कॅश विड्रॉ फ्रॉम SBI. एक तर तुम्ही बँकेत जाऊन विड्रॉ करू शकता किंवा एटीएम मधून पण विड्रॉ करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ₹1500. कॅश विड्रॉ केलेलं आहे. काय विड्रॉ केलेलं आहे? कॅश विड्रॉ केलेलं आहे आपण. कुठून? SBI मधून 1500. आता 2 अकाउंट्स आपल्याला डिसाईड करायचे आहेत. तुम्ही मला सांगा, कॅश विड्रॉ फ्रॉम SBI ₹1500. कॅश विड्रॉ म्हणलेलं म्हणजे आपण कॅश काढलेलं आहे बँकेमधून, तर फर्स्ट अकाउंट कॅश अकाउंटच येणार. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट बिकॉज वी विड्रू कॅश. कॅश आपण विड्रॉ केलेलं आहे. देन हे कॅश कुठून विड्रॉ केलात मला सांगायचं. हे कॅश तुम्ही कुठून विड्रॉ केलात? तर स्टेट बँक ऑफ इंडिया मधून. स्टेट बँक ऑफ इंडिया मीन्स SBI अकाउंट इज अ सेकंड अकाउंट.
फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. सेकंड अकाउंट इज एसबीआय अकाउंट. इथपर्यंत कळालं का हो? कॅश विड्रॉ केलो म्हणून कॅश अकाउंट. कुठून विड्रॉ केलो? एसबीआय मधून, स्टेट बँक ऑफ इंडिया मधून. सेकंड अकाउंट इज एसबीआय अकाउंट. येस, कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल और नॉमिनल. सगळ्यांनी मला सांगायचंय. कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल और नॉमिनल. व्हेरी गुड. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येत आहे. वस्तू थिंग्स मध्ये कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. येस, सेकंड वन एसबीआय अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया. प्लीज गडबड करू नका. व्हेरी गुड. पुष्कर, हर्ष, गोपाल, भाग्यश्री, हरीश, प्रताप, अनिकेत. व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण ट्राय करायचं. ऑप्शन तर 3च आहेत ना. पर्सनल, रिअल और नॉमिनल. एसबीआय अकाउंट कुठला येणार आहे? सगळे बँक कुठं कव्हर होता तो? पर्सनल अकाउंट. फर्स्ट लेक्चर आठवतंय का? फर्स्ट लेक्चर. एसबीआय इज पर्सनल अकाउंट. सगळे बँक अकाउंट कुठं कव्हर होणार आहेत? पर्सनल अकाउंट मध्ये. ओके. फॉर डेबिट अँड डेबिट और क्रेडिट, आता सध्या कॅश चालू आहे. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रिअल अकाउंट. येस, रूल ऑफ रिअल अकाउंट. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. बिझनेस मध्ये येत असेल तर डेबिट, बिझनेस मधून जात असेल तर त्याला क्रेडिट. आता कॅश चालू आहे, कॅशचा विचार करा. कॅश विड्रॉन फ्रॉम एसबीआय ₹1,500. बँकेमधून तुम्ही विड्रॉ केलात, पैसे काढलेले आहेत तुम्ही, कॅश काढलात बँकेमधून, मग तुम्हाला कॅश मिळाले. बिझनेस मध्ये कॅश येणार आहे. बिझनेस मध्ये कॅश येणार आहे ना. तुम्ही एसबीआय मधून विड्रॉ केलात, तुम्हाला कॅश मिळाले. बिझनेस मध्ये कॅश येणार आहे. कॅश कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन. सो कॅश अकाउंटला काय जायचं? डेबिट. देन एसबीआय अकाउंट इज पर्सनल अकाउंट. डू नॉट वरी, मी रिपीट करणार आहे. 1 मिनिट वेट करा. एसबीआय अकाउंट इज पर्सनल अकाउंट. एसबीआय अकाउंट इज पर्सनल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट you must know rule of personal account. Yes, rule of personal account. Debit the receiver, credit the giver. घेणारी व्यक्ती असेल तर त्याला डेबिट, गिव्हर असेल, देणारी व्यक्ती असेल तर त्याला क्रेडिट. आता बघा, कॅश विड्रॉन फ्रॉम एसबीआय ₹1,500. तुम्ही एसबीआय मध्ये गेलात, तुम्ही कॅश विड्रॉ केलात. कोणाकडून? बँकेकडून, एसबीआय कडून. मग आता एसबीआयचा विचार करा. एसबीआय अकाउंट चालू आहे आपलं. एसबीआय ने तुम्हाला कॅश दिलं ना हो. कॅश विड्रॉ फ्रॉम एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. मग तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाने कॅश दिलेला आहे. एसबीआय इज गिव्हर. एसबीआय इज गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर. एसबीआय अकाउंटला काय करायचं? एसबीआय अकाउंट डेबिट, सॉरी, एसबीआय अकाउंटला काय करायचं? क्रेडिट. ऍज एसबीआय इज गिव्हर. आपण एसबीआय मधून कॅश काढलेलं आहे, मग त्यांनी आपल्याला कॅश दिले ना. एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया वाले कॅश दिलेले. दे आर गिव्हर्स. एसबीआय अकाउंट इज गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. मी एकदा रिपीट करणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही लिहून घ्यायचंय. प्लीज राईट डाऊन. हे ऍरो वगैरे प्लीज करू नका. ऍरो करू नका. एसबीआयचं ज्यांना लॉंग फॉर्म माहित नाही, प्लीज लिहून घ्यायचंय. बँक अकाउंट साठी एक सिंपल रूल सांगणार आहे मी. पाहिजे का हो तुम्हाला? सिंपल रूल. हे रिसिव्हर, क्रेडिट, रिसिव्हर अँड गिव्हर पेक्षा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर पेक्षा